मी आब्या ब्लॉगरनं आता आपण चाललोय मेंढराकडं. बघा आपण आलेलं आहे आता कोकरी पाजाय दूध. कोकऱ्यांना पाच दूध आता आणि मी आवाज दिला बघा कोकरी कशा ट्र्या करते बघत्यात माझ्याकडे लगेच कान टाव करून. चला आता कोकऱ्यांना दूध पाजू आपण. ह्या शिळीला पाजायचं आपल्याला कोकऱ्यांना दूध, पण शिळ लागली कोकऱ्यांना मारायला. चला आपण त्या शिळीला धरून दूध पाजू. कोकरी पाहिजे दूध गटा 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 गटा. कोकरी लागल्यात प्यायला दूध आता. चला आता तिथं पाणी कोणी हे केलंय काय माहिती, पाणी यायला लागले वाड्यात आपल्या. आणि कोकरे बाहेरचं कोकरं बघा त्याला वाटते मला दूध पाजायला पाहिजे, त्याच्यामुळे वागरीत ना तोंड घालून दूध प्यायला बघतंय. आपला विषय टॉपचा आहे त्याच्यामुळं कोकरे आपल्याला पाजायला लागते का. आणि मेंढी कशी बसली बघा कोकऱ्यासोबत एकदम निवांत म्हणून. चला आपण आता शेळ्या सुद्धा आपल्याला कोकऱ्यांना पाजायचं दूध, त्यामुळे आपल्याला शेळ्या शोधायला लागते. आता आपण आलोय शेळ्यांपाशी. कोकरे यायला लागल्या तर आपल्या मागं 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 त्यांना दूध प्यायण्यासाठी. आणि आपल्याला पाजायचे आता आपण निघालेले बकऱ्या आणि हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो विषय टॉपचा आहे त्याच्यामुळे आपल्याला लागते कोकऱ्यांना दूध पाजायला. मित्रांनो हे दोन कोकऱ्याला आपल्याला दूध पाजायचं आणि आपण त्याला आवाज दिला बघा कशा आपल्याला पाजायचं ह्या शिळ्या दूध. शिळ लागली मारायला त्या जवळ जायला लागले म्हणून आपण केलं आता शिळं दूध पाजायचं. आता कुकळी लागल्या दूध प्यायला गटा गटा गटा. इथं पाईप फुटल्यामुळे वाड्यात यायला लागले पाणी. पाईप टाकलाय काय माहिती कोणी येत ना मधनच. कोकऱ्या हे कोकरं पाज नाही वाघुरीच्या बाहेरलं, त्याला वाटते मला हे पाजा, त्यामुळे वाघुरीत तोंड घालून प्यायला बघते दूध. आपल्या चॅनल लवकर घ्या सबस्क्राईब.